मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण सिल्क साडीचा ब्लाऊज पीस कटिंग आणि टिचिंग करणार आहे। बाजूला जी मापं दिलेत त्याप्रमाणे आपण 32 साईज प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंग हवा असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा। हा आपला अस्तर आणि हा ब्लाऊजचा कपडा। मागील भागाचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल। बाजूला जो व्हिडिओ दिसतोय तो तोच आहे। आता आपण फक्त मोठं माप मी सांगणार आहे। थोडक्यात उंची आपली 13.5 आहे। शोल्डर आपण 5 इंच घेणार आहे। मुंडा सुद्धा आपण 5 इंच घेणार आहे आणि छाती लाईन आखून घ्या। छाती आपण 9 इंच घेणार आहे आणि कमर सुद्धा आपण 9 इंच घेणार आहे। हे दोन्ही लाईनी पण जोडून घ्या। मुंडा लाईनीचा मध्य काढा आणि मुंड्याचा शेप द्या। शोल्डर पट्टी आपली 2 इंचाची आहे, त्यात मी पाऊण इंच प्लस करणार आहे, तर 2.8 इंच किंवा 2.25 इंच आपण शोल्डर पट्टी घेणार आहे। तर याचा डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही या चॅनलवर जाऊन पाहू शकता। आणि मी कोणतं माप कसं घेतलं हे सुद्धा मी त्यामध्ये व्यवस्थित समजून सांगितलं आहे। प्लस नेक पॅटर्न सुद्धा त्यात मी छानपैकी समजून सांगितलं आहे। आता आपण पुढील भाग प्रॉपर कटिंग आणि टिचिंग करणार आहे। तर बघा, पुढील भाग ओपन बाजू आहे। मी पिना लावून कपडा सरळ करून घेतला आणि आता आपल्याला सगळ्यात पहिला जो मागील भाग आहे तो आहे तसा छापून घ्यायचा आहे। तर सगळ्यात मोठी टीप लक्ष देऊन पहा, व्हिडिओमध्ये कीप करू नका। नक्की तुम्ही परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकाल। छापून घेतलंय, दिसतेत लाईनी, दिसत नाहीत त्या लाईनी परत डार्क करून घ्या। हे बघा, मी परत डार्क करून घेते। तर शोल्डर लाईन आखून घेतली, ही आपली मागील फिटिंगची लाईन आहे आणि मुंडा लाईन सुद्धा लाईटली दिसते, तर मी मुंडा सुद्धा परत आखून घेतला आहे। मागील उंची जी आहे त्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे। तर मी जी दिसते लाईटली लाईन त्याच्या खाली 1 इंचाला मार्किंग करते आणि सरळ एक लाईन आखून घेते। म्हणजे मागील उंची आपली 13.5 इंच होती, पुढची आपण 14.5 इंच घेतली आहे। ही आपली पुढील उंचीची लाईन झाली। इथपर्यंत क्लिअर झालंय तुम्हासनी, हे समजलंय तुम्हासनी। आता इथून पुढं आपली शोल्डर पट्टी जी मागची तीच राहणार आहे, पुढची सुद्धा, कारण आपण शोल्डर पट्टी मागची वेगळी पुढची वेगळी नाही घेऊ शकत। पुढील गळा मी 6.5 इंचाचा घेते। इथं तुमच्या आवडीवर आहे, तुम्हासनी 6, 6.5, 7, 7.5 आवडीप्रमाणे घ्या। वर गळा रुंदी आपली 2.25 इंच आहे, तर खाली 2.5, 3, 3.5 ही सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे। मी आता 2.5ला मार्किंग केले, पण माझा गोल शेप थोडा बाहेर गेलाय, तर मी बाहेर कितीला गेलाय बघा, 3 इंचाला गेला आहे। तर मी असा परत बॉक्स खाली वाढवला आहे आणि नंतर लाईन आखली आहे। तर हे बघा, 3 इंच आपला इथं गळा डीप झाला आहे खाली, 2.5 नाही। कमर आपली 32 आहे, 32चा चौथा आपला 8 इंच येतो, तर मी 8 इंचाला मार्किंग करते आणि पुढं 2 इंच शिलाई मार्जिनिंग। पुढील भागासाठी आपण 2 इंच शिलाई मार्जिनिंग घेणार आहे, कारण आपला प्रिन्स ब्लाऊज आहे, प्रिन्स कट ब्लाऊज आहे। तर शिलाईमध्ये आपलं किंवा मुंड्याला आपण ट्रक्स दाबतो त्याच्यामध्ये कपडा जातो, म्हणून आपण 2 इंच शिलाई मार्जिनिंग प्लस केली आहे। प्लस मी चॉक सुद्धा बदलला आहे। कमर आपली 26 आहे, 26चा चौथा काय येतो, 6.5 इंच। तर इथं 6.5ला पहिली मार्किंग केली, नंतर शिलाई मार्जिनिंग किती घेतली आपण, वर छातीला 30, तुम्हासनी कमरेला घ्यायचे 2 इंच, प्लस कमरेला आपण ट्रक्स पकडणार आहे, तो मी 1.5 इंचाचा पकडणार आहे। तर टोटल आपण इथं 10 ते 10.25 इंच घेतला आहे आणि ह्या दोन्ही लाईनी जोडून घ्या शिलाई मार्जिनिंगच्या। तर ही आपली लास्टच्या लाईनी दोन्ही जोडून घेतल्या। इथपर्यंत क्लिअर झाले तुम्हासनी। आता आपण ट्रक्स पॉईंट 9 आहे, त्यात 1/2 इंच प्लस करून 9.5 इंच मी ट्रक्स पॉईंट घेते। अपेक्स पॉईंट सुद्धा आपला 3 आहे, त्यात मी 1/2 इंच प्लस केले, 3.5 इंच घेतलाय। इथं आपण एक ट्रक्स देतो, हे बघा, हा 3.5 वरचा 3.5 घेतलाय, तर कमरेला तुम्हाला 3 इंचाला मार्किंग करायचे। जे तुम्ही अपेक्स पॉईंटला घ्याल त्यातून 1/2 इंच वजा करायचंय। कमर ट्रक्स आपण किती इंचाला मार्किंग केली, 1.5 इंच, तो 1.5 इंच मार्किंग आता आपण इथं घेणार आहे। आणि हा बघा, असा मी खाली कमरेचा ट्रक्सचा शेप दिला आहे। आता आपण मुंडा लाईनीवर 4.5 इंचाला एक मार्किंग करतो, हे बघा 4.5 इंच। मुंडा लाईनीवर असा क्रॉसमध्ये टेप ठेवायचे आणि मोजायचं आहे आणि 4.5 ते ट्रक्स पॉईंट क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आणि त्या लाईनीचा सुद्धा तुम्हाला मध्य काढायचा आहे। आणि हा बघा, असा प्रिन्सेस मुंड्याकडचा शेप द्यायचा आहे।
इथं आपला गॅप अर्धा इंचाचा आहे, अर्धा इंच गॅप आपला राहिला आहे. असा गॅप ठेवला तर शेप देणं सोपं होतं. आता अर्धा इंचच मी खाली एक मार्किंग केली मागील मुंड्याच्या खाली आणि हे बघा असा नवीन मुंड्याचा शेप दिला, एक लाईन आखली आणि 2 शेप दिले आहेत. एक वर शेप दिलाय, हा बघा हा आपला मेन शेप आहे आणि अर्धा इंच ते पाव इंच मी वर एक शेप दिलाय. हा आपल्याला ब्लाऊज शिवताना आपण बघणार आहे. जर कपडा जास्त असेल तर तो आपण कट करून काढू शकतोय, हा आपण कट करून काढू शकतोय. तर आता मी ठेवणार आहे, जोडताना बघू आपण. आता आपण मागील भाग आणून याच्यावर परफेक्ट ठेवायचं शिलाई मार्जिनिंगच्या साईडला. हे बघा असा ठेवला तर खाली किती एक्स्ट्रा आहे ते तशी मार्किंग करून घ्या. घेतली ही मार्किंग केली तर आता ती मार्किंग आणि आपला ट्रक्स पॉईंट जवळ कमर ट्रक्स पॉईंट पर असं तुम्हाला क्रॉस लाईन आखायची आहे. हे करणं गरजेचं आहे, नाही केलं तर तो कपडा क्रॉस खाली होतो. प्लस हुकाई पट्टीकडच्या साईडला अर्धा इंच आपण असं क्रॉस वर आलो आहे. तर आपलं आखून कंप्लीट झालंय. जसं आखलंय तसं मी परफेक्ट कटिंग करून घेते. मी व्हिडिओ बनवताना खूप मेहनत घेते. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या पद्धतीने तुम्ही एक वेळ ब्लाऊज कटिंग करून बघा, घालून बघा आणि नंतर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. वर्षा टेलर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपण जसं आखलंय त्याप्रमाणे मी परफेक्ट कटिंग करते. ॲपेक्स पॉईंटला जिथे लाईन आखली तिथे मी कट टाकून घेतलाय, म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवताना ट्रक्स देणं सोपं होतं. आणि मागील मुंडा आपण 5 इंचाचा घेतला होता तर पुढचा आपण अर्धा इंच खाली घेतलाय, म्हणजे पुढचा मुंडा आपण 5.5 इंचाचा घेतला आहे. आणि आपण ह्या ब्लाऊजला कप अटॅच करणार आहे. तर हे आपण एक अस्तर कटिंग केलं, सेम असंच मी अजून एक अस्तर कटिंग करून घेणार आहे. तर आपलं अस्तर कटिंग कंप्लीट झालं. आपण ब्लाऊज पीस पसरून ठेवणार आहे आणि मागील भागाचा ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला आहे, याच चॅनेलवर आहे. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, नक्की जाऊन बघा. असा कपडा पसरून ठेवून आपण पुढील भागाचं ब्लाऊज पीस कटिंग करणार आहे. का सिल्की साडी आहे, लांबून कट करणार आहे पिना लावून आणि नंतर चिपकून परफेक्ट कटिंग करून घेणार आहे. 4 पीस मी परफेक्ट असे करून घेतलेत, हे बघा असे. तर आपला ब्लाऊज पीस कटिंग कंप्लीट झाला आहे. तर मी हे अस्तर सुद्धा मी बोलली नाही, आपण कप अटॅच करणार आहे. तर कप वरून लावायला आणि हे आपले 32 साईजचं माप आहे, तर मी कप 2 इंच मोठे घेतले आहेत. 34 साईजचे आपण ह्याला कप अटॅच करणार आहे आणि हे कप वरून लावायसाठी आपला अस्तर आहे. इथंपर्यंत तुम्हाला क्लिअर आहे, समजलंय? तर चला आता आपण ब्लाऊज शिवायला घेऊया. तर शिवायच्या आधी आपण असं चेक करून बघणार आहे. तर हे बघा इथं बघा दिसतंय तुम्हाला अर्धा इंच वर एक्स्ट्रा आहे, तर असं चेक करून बघायचं आहे. तर आता चेक करताना तुम्हाला पुरतंय का? पुरतंय. तर आता आपल्याला हे कट नाही करायचं, आपण हे घेणार आहे. जे वर वाढवलंय आपण प्रिन्सेस शेपच्या वर मुंड्यापेक्षा एक्स्ट्रा वर वाढवले तर ते आपण घेणार आहे. जर इथं वाढत असतं तर आपण दोन्ही पीस एकत्र ठेवून ते कट करून काढलं असतं. आता ह्या कपड्यावर आहे, कपडा जर तुमचा कॉटनचा असता तर हा तुम्हाला कमी पडला असता. काही कपड्यावर राहतात ह्या गोष्टी, तर आपण ह्या पद्धतीने आपल्याला काही ॲडजस्टमेंट करायचे आहेत. प्रिन्सेस शेप जोडून झाल्यानंतर हे बघा आपण शिलाई मार्जिनिंग एका साईडला करून अशी दाब शिलाई देतो. माझी हात बघा, बोटं बघा, ह्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा शिलाई मारायची, म्हणजे फिनिशिंग परफेक्ट येईल तुमचं. आता आपल्याला मी बोलली होती ॲपेक्स पॉईंटला मी एक ट्रक्स टाकून घेतला. हा बघा इथं मी कट टाकून घेतलं, सॉरी ट्रक्स नाही कट टाकून घेतला आहे. त्या कटला मी बरोबर फोल्ड केलंय आणि इथं 1 इंचाचा गॅप ठेवायचा आहे तुम्हाला, किंवा 2.5 इंचाचा. 3.5 मधनं 1 इंच वजा करायचा, 2.5 इंचाचा इथं तुम्हाला ट्रक्स द्यायचा आहे, छोटासा द्यायचा आहे. तर त्याला पप खूप छान बनतो. हे बघा आपला एक भाग शिवून तयार आहे. सेम असा दुसरा पण तुम्ही शिवून घ्या. आणि आता आपण कप वरून लावायचे जे अस्तर आहेत ते शिवून घेणार आहे. तर ह्याला आपण एकाच बाजूचे व्हायला नको, एकाच साईडचे दोन्ही व्हायला नको म्हणून असं मार्किंग केलं आणि एक पीस वरून जोडलाय तर एक आपल्याला खालून जोडायला लागतो. तर मी अस्तरचा तुम्हाला खालच्या बाजूने जोडून दाखवते. तर हा प्रिन्सेसचा शिलाई मार्जिनिंगच्या साईडचा जो कपडा असतो ना तो वर राहिला ना आपल्याला हे जोडणं सोपं जातं. तर हे बघा मी हा जोडून घेतला आणि शिलाई ओपन नको व्हायला म्हणून मी अजून एक शिलाई मारली. आता ह्याला दाब शिलाई द्यायची गरज नाहीये, पण ट्रक्स पॉईंट जो ॲपेक्स पॉईंट आहे तिथे ट्रक्स देणं गरजेचं आहे. सेम प्रोसिजर करायचे, दाब शिलाई सुद्धा तुम्ही हवी तर देऊ शकता. जसा आपण ब्लाऊजचा कपडा शिवलाय तसाच आपण
कप वरून लावायचा सुद्धा अस्तर शिवून घेतला आहे. आता तो मी सरळ ठेवलाय, त्याच्यावर हा ब्लाऊजचा कपडा उलटा ठेवलाय आणि आता हे दोन्ही आपण गळा फक्त गळ्याच्या बाजूला शिलाई मारून घेणार आहे. म्हणजे इथं आपल्याला गळ्याला पट्टी वगैरे अटॅच करायची गरज नाहीये. एकदा शिलाई मारली की तुम्हाला गळ्याच्या बाजूला असे कट टाकून घ्यायचे. कट असे टाकायचे, आपण जी शिलाई मारली त्याच्या पुढं कट नाही गेला पाहिजे, आरामात जपून कट मारायचा आहे. आणि त्याच्यानंतर अस्तरकडच्या साईडला सगळा कपडा ढकलून दाब शिलाई अस्तरकडच्या साईडला द्यायची आहे. दाब शिलाई दिल्यामुळं ब्लाऊजचं फिनिशिंग वाढतं आणि ब्लाऊज इझिली तुम्हाला शिवायला अजूनही बघा पटकन पलटी झाला. इथं तर तुम्ही दाब शिलाई न देता पलटी करायला गेला असता तर हे एवढं फिनिशिंग सोबत तुम्हाला दिसलं नसतं. तर आपला एक भाग शिवून तयार आहे. आता आपण ह्याला पॅड कशी अटॅच करायचे बघा. जिथं आपला अपेक्स पॉईंट आणि ट्रक्स पॉईंट एकत्र आलाय तिथं मी आपला तिथं बनला आहे तिथं मी मार्किंग करून घेतले. आणि पॅडला पण बघा असं मी मार्किंग करून घेते, पॅडचा पण मध्य काढून घेते आणि हा पॅड असा उलटा करायचा आहे. बरोबर खाली जी मार्किंग केली आपण ट्रक्स पॉईंट आणि अपेक्स पॉईंटला बरोबर तिथं हा पॅड ठेवायचा आहे. आणि हे बघा व्यवस्थित ठेवला आणि असं मागं पुढं जसं आपण रप्पू केल्यासारखं कसं करतो त्याप्रमाणे फक्त पॅक करायचं. हे बघा आपला पॅड अटॅच झालाय अस्तर बरोबर आणि वरून आपण ब्लाऊजचा कपडा परत व्यवस्थित ठेवायचा आहे. सेम असाच दुसरा भाग पण मी करून घेतला आहे. तर इथंपर्यंत तुम्हाला समजलंय, क्लिअर आहे. आता आपण मागील भाग शिवून तयार केला आहे, ऑलरेडी त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे. तर बघा मी आता ब्लाऊज जो आहे तो ओपन करून ठेवलाय गळ्याच्या कडच्या बाजूला आणि मागील भाग आणि पुढील भाग असा शोल्डर एकमेकाला असे अटॅच केले आहेत. मागील भाग उलटा मी पुढील भागावर ठेवला आहे आणि अस्तर आता मी पलटी मागील भागावर करते आणि शोल्डर दाबून घेते. असं शोल्डर तुम्ही पॅक केलं ना तुमची शिलाई सरळ आणि उलट्या दोन्ही बाजू फिनिशिंग सोबत तयार होते. आता बघा इथं अर्धा इंच आपलं मागील भाग जास्त आला आहे मुंड्याचा. तर आता तिथं काय करायचं, तर आपण मागील गळा जसं गळ्याच्या बाजूला ही ग्रीन कलरची पट्टी पाहिजे म्हणून मी काय केलं होतं 2 इंचाचीच पट्टी घेतली होती. तर 1.5 इंच तो वाढलाय आणि थोडाफार इकडून वाढला गेलाय. तर मी असं दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला कट करून काढायचं आहे, ठेवायचं नाही. आणि मी जसं आखलं त्याप्रमाणेच कट करायचं आहे आणि परत एकदा मुंडा गोलाई मोजायची आहे. तर आपल्याला इथं 8 पाहिजे, तर अर्धा इंच जास्त झाली आहे. तर आपण हा स्लीव अटॅच करायच्या वेळी चेक करणार आहे आणि नंतर कट करणार आहे, आता नाही. शोल्डर आलं लक्षात मी कसं केलं, पहिला मी 2.5 इंच सरळ लाईन आखली, परत सेपमध्ये नेऊन सेप जॉईंट केला आहे. आपली शोल्डर पट्टी 2 इंचाची आहे, त्यात आपण 1.5 इंच शिलाईसाठी ॲड केलं होतं. तर हे बघा 2 इंचाची आपली शोल्डर पट्टी आहे, शिलाईमध्ये एवढं जाईल तर आपली शोल्डर पट्टी बरोबर आली आहे. तर आता आपण अस्तर पुढील अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा अशी शिलाई मारून घेणार आहे. गळ्याच्या बाजूला पण आणि पूर्ण किनारीला चारी बाजूने आपण शिलाई मारून घेणार आहे. तर हे बघा आता मी शिलाई बाजूला काढले आणि मुंड्याकडच्या साईडला शिलाई देताना बघा मी काळजी घेते मध्ये फुगा वगैरे नाही आला पाहिजे. ह्या ठिकाणी जर मध्ये फुगा वगैरे आला तर ब्लाऊज घातल्यानंतर काकेजवळ तो समोर जो फुगा दिसतो ना त्याच्यामुळे दिसतो. आता बघा बिलकुल नाही, किती छान फिनिशिंग सोबत आपलं पॅड आणि सेप पण दिसतोय. तर आपला असं फिनिशिंग सोबत मला पुढील भाग तयार करायचं आहे. आता आपल्याला इथं पुढं हुकाई पट्टी अटॅच करायची आहे. मी हुकाई पट्टी कशी अटॅच करायची व्हिडिओ अपलोड केला आहे, याच चॅनेलवर तुम्ही जाऊन पाहू शकता. तर बघा आपली हुकाई पट्टी अटॅच झाल्यानंतर चेक करायची आहे बरोबर आहे. तर आता आपण कमरेला 1 इंचाच्या पट्ट्या मी कमरेसाठी काढल्या आहेत. आपण ही पट्टी शिलाई मारणार आहे, परत दाब शिलाई देणार आहे आणि परत आतमध्ये पूर्ण फोल्ड करणार आहे. तर ती अशी बनेल. हे बघा इथं आपली हात शिलाई वगैरे काही नाही येणार आहे. आता स्लीव अटॅच करायच्या आधी बाही अटॅच करायच्या आधी हा कपडा चेक करायचा आहे बरोबर आहे. तर नंतर तुम्ही बाही अटॅच करू शकता. आता बघा मुंडा आपण चेक करणार आहे. आपल्याला इथं कमरेचा 4था भाग, कमर आपली 26 आहे, 26चा 4था काय येतो 6.5 इंच. तर इथं मी 6.5ला मार्किंग करते आणि पुढे 1.5 इंच म्हणजे 8 इंच हे बरोबर येते. तर आपल्याला जो अर्धा इंच एक्स्ट्रा होता तो कट करायची गरज नाही आहे. मी ही स्लीव कशी कटिंग केली किंवा कशी शिवल्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही याच चॅनेलवर जाऊन पाहू शकता. अम्ब्रेला स्लीव कटिंग अँड टिचिंग असा व्हिडिओ अपलोड केला आहे. बाजूला मग तो व्हिडिओ दिसतो तो त्याचीच लिंक आहे. आपली कमर 26 आहे, 26चा 4था काय येतो 6.5. तर इथं बघा हुक आईवाली पट्टी पुढे सोडायचे, तिथून पुढे तुम्हाला 6.5ला मार्किंग करायची आहे.
केली. आपला 1/2 इंच कपडा शिल्लक म्हणजे राहिला आहे. आपण ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग केला आहे त्याच्याप्रमाणे. तर कमरेला तुम्हासनी 6.5 मार्किंग करून हे केलं. मुंड्याला सुद्धा तुम्हासनी 6.5 मार्किंग करायचे. आणि अजून एक गोष्ट, आपण मागील भागापेक्षा पुढील भाग 1 इंच जास्त घेतो. तर हे बघा, ही पट्टी अशी खालीवर दिसते, याचा मतलब तुमचा ब्लाऊज बिघडला नाही. फिटिंगला तुमचा ब्लाऊज खूप छान बसणार आहे. मी ज्या पद्धतीने ब्लाऊज शिकवते त्याप्रमाणे ही पट्टी थोडी मागं पुढं होते. तो ब्लाऊज घातल्यानंतर शोल्डर बरोबर खांद्यावर राहतं, हलत नाही. म्हणून बोलते, ह्या पद्धतीने एक वेळ ब्लाऊज शिवून बघा, घालून बघा, तुम्हाला नक्की माझी पद्धत आवडेल. तर मुंढा मी 6.5 मार्किंग केले आणि सरळ शिलाई मारून घेते. दंड आंब्रेला आहे तर इथं फिटिंग करायची गरज नाही आहे. तर तुम्हाला जिथे शिलाई सरळ येते तिथं तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता. तर हे बघा, काकेमध्ये लाईनी सुद्धा आपल्या तंतोतंत जुळल्या गेल्या आहेत. सेम दुसरी बाजू सुद्धा मी अशीच फिटिंग करून घेते. तुम्हाला दुसरी बाजू पण दाखवते. ही पण बाजू आपली परफेक्ट काकेमध्ये जुळली गेली आहे. शिलाई मार्जिनिंग सेम राहिली आहे. तर हे बघा, दोन्ही बाजू आपल्या फिटिंग करून झाल्या आहेत. आता तुम्हाला इथं आतमध्ये 1.5 इंचाच्या अंतरावर 3 शिलाया मारून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी मारून घेतले. आपला ब्लाऊज शिवून रेडी आहे. हा आपला ब्लाऊजचा लास्ट फायनल लुक आहे. फ्रिलचे हात घेतलेत आपण. नक्की हा व्हिडिओ जाऊन बघा, खूप छान दिसतात ह्या फ्रिलच्या बाही. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. वर्षा टेलर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाठीमागचा भागाचा सुद्धा व्हिडिओ नक्की जाऊन पहा. खूप सुंदर सिंपल चौकोनी गळा पण छान आपण फॅन्सी लुक त्याला दिला आहे. तर मी ब्लाऊज फक्त कटिंग दाखवत नाही, तो फिटिंग कसा बसला तो सुद्धा दाखवते. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.